बांद्र्यामधील किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा आरोप करण्यात येतोय। अखिल चित्रेंनी दारू पार्टीचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि हे आरोप केलेत। आशिष शेलार यांनी या प्रकरणावर उत्तर द्यावं अशी मागणी सुद्धा अखिल चित्रे यांनी केली आहे। कसं काय मान्य आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर कसं काय होऊ शकतं याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्राला, मुंबईच्या जनतेला त्यांनी ह्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे आणि पाहू ते आता उत्तर देतात की नाही। पण पोलिसांकडे काय कारवाई केलेली आहे? अमित साटम यांचं म्हणणं आहे की पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असा आरोप केले जातो। बरं, मग निवडणूक पालिका ते आहे ते तोंडावर आहे म्हणून ते लक्षात घेऊन अमित साटम हे रोज आरोप करत सुटलेले आहेत का? आणि तिकडे ते काय कार्यक्रम झालेला आहे ना, हे त्यांचे आमदार आहेत ना आणि माजी अध्यक्ष भाजपचे आणि सांस्कृतिक मंत्री या राज्याचे दुर्दैवानी त्यांच्या तिकडे ते झालेलं आहे, त्यांच्या क्षेत्रात। हे काय आम्ही जाऊन गेलेलं नाहीये। मग त्याचं उत्तर आहे ना आधी अमित साटमनी द्यावं, उगीच गोल 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 फिरू नये आणि सरळ सांगावं की एका बाजूला संस्कृतीचा ढोळ पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करायचे, ते पण एखाद्या हेरिटेज प्रॉपर्टीवर। ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं, नको ते बोलबच्चन त्यांनी करू नये। याच्यामध्ये जे शिकायत करतात तो कोण आहेत आणि पार्टी जे ऑर्गनायझर आहेत ते कोण लोक होते? हे बघा, एक ऑलिव्ह फेस्ट नावाचं कार्यक्रम जे काय प्रथम दर्शनीय ते व्हिडिओ पाहून कळत आहे, तिकडचे जे काय स्थानिक रहिवासी आहेत जे माउंटबेरी परिसरात किंवा बँडस्टँड परिसरात राहतात, त्यांनी तो व्हिडिओ खरं तर प्रसिद्ध केला। त्यांच्याकडनं तो व्हिडिओ मला प्राप्त झाला। रात्री जेव्हा ते तिकडे ते थांबवायला गेलेले पार्टी, पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी कॉल देखील केलेला पोलिसांना, पण त्यानंतर झालं असं की पोलिसांनी पण त्यांना हे सांगितलं की त्यांच्याकडे परवानगी आहे। तर मला महाराष्ट्र सरकारला जे इतकं हिंदुत्व, सांस्कृतिक आणि काय ते देशाची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती याच्याबद्दल ढोल बडवत असतात, त्यांनी आता हे सांगावं की कशा प्रकारे इकडे एखाद्या हेरिटेज वास्तूवर त्यांनी परवानगी दिलेली आहे। ते गड किल्ला आहे ना, बँड्रा फोर्ट। तर आज ह्यांनी काय केलंय, प्रथम दर्शनीय ते अशा एखाद्या उपेक्षित किल्ल्यावर असं दारू पार्टी करायचा प्रयत्न, ते पण सरकार प्रमाणित हे करायचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की याच्यावर काहीच झालं नाही, त्याच्यानंतर उद्या दुसरे गड किल्ले आहेच करायला। म्हणून हे भारतीय जनता पार्टीचा जो दुटप्पीपणा आहे ना, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे, म्हणून ते ट्विट आणि व्हिडिओ करण्यात आले। आणि या संदर्भात स्वतः अखिल चित्रे फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अखिलजी नमस्कार। बांद्र्यावरील किल्ल्यामध्ये जी दारू पार्टी झाली तसा आपण आरोप केलेला आहे, त्यांनी तुमच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली जेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारले तेव्हा? काय माहितीये का, सध्या राज्यात आणि देशात झालंय असं की जर इलेक्शन कमिशनला काय प्रश्न विचारला तर भारतीय जनता पार्टी बोलते, सरकारवरती किंवा तिथल्या प्रशासनावरती काही प्रश्न निर्माण केले तर त्याच्यासाठी पण उत्तर भारतीय जनता पार्टीच देते। मला असं निदर्शनास आलं आज की सकाळी ते अमित साटम हे सकाळपासून उत्तर देत फिरले की म्हणे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर ठेवून असे आरोप होत आहेत। अहो, आरोप का होत आहेत? कारण भारतीय जनता पार्टीचा निवडून आलेला आमदार म्हणजे माननीय आशिष शेलारजी उर्फ कुरेशी हे तिथले स्थानिक आमदार आहेत आणि दुर्दैवानी किंवा सुदैवानी ते महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री देखील आहेत। आणि ते सांस्कृतिक मंत्री असताना अशा प्रकारचे कार्यक्रम हे बँड्रा फोर्ट म्हणजे या उपेक्षित, जरी तो उपेक्षित गड किल्ला असला तरी अशा प्रकारच्या किल्ल्यांवरती हे कार्यक्रम हे भारतीय जनता पार्टी म्हणजे सरकार, त्याचं कारण असं आहे की एक्साईज डिपार्टमेंट, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी त्यांना परवानगी दिली। महानगरपालिकेने, मुंबई महानगरपालिकेने त्यांना परवानगी दिली। ते एक लक्षात आपल्याला घ्यायला लागेल की बँड्रा फोर्ट हा जो काय किल्ला आहे हा हेरिटेज साईट मध्ये मोडतो, एक हेरिटेज साईट आहे। आता हेरिटेज साईट असताना तिथे दारू पार्टी करण्यासाठी परवानगी देण्यात येऊ शकते का? ह्याचं साधं उत्तर गोल गोल न फिरवता भारतीय जनता पार्टीचे जे कोणी असतील किंवा तिकडचे सांस्कृतिक मंत्री आमदार आशिष शेलार जे आहेत त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की ते करता येतं की नाही करता येत। विषय सोपा आहे आणि भारतीय जनता पार्टी सगळ्यांना संस्कृतीचे आणि हिंदुत्वाचे धडे देणार आणि अशा प्रकारचे कार्यक्रम यांच्या सरकारच्या कार्यकाळातच होणार, तर याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देणं अपेक्षित आहे। आता अखिलजी, असे काही प्रकार पुन्हा घडू नये त्यासाठी तुम्ही आता काय पावलं उचलणार आहात किंवा यापुढची आता तुमची भूमिका काय असेल?
हे बघा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे जे काही ठेवायचं होतं ते ट्विटच्या माध्यमातून त्या व्हिडिओ प्राप्त झाला, तो काल मध्यरात्रीचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे. मला असं वाटतं की सरकारमध्ये जराही नैतिकता असेल, त्या कन्सर्न डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंट, बीएमसी मध्ये त्यांना पण टॅग केलेलं आहे, त्यांना जर जराही नैतिकता असेल तर मला असं वाटतं की ते कारवाई करतील. आणि कारवाई नाही केलं तर महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पाहत आहे. तुम्ही जो बाईट दिला, म्हणजे आम्ही जो आता बाईट चालवला स्क्रीनवर, त्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे परवानगीचं पत्र होतं. मग हे परवानगीचं पत्र दिलं कसं आणि कोणी दिलं? आता वारंवार त्या व्हिडिओमध्ये ते आयोजक असं सांगतायत की आम्हाला राज्य सरकारकडनं परवानगी आहे, आम्हाला महानगरपालिकेकडनं परवानगी आहे. पोलीस ते बघते आणि पोलीस बोलते हो त्यांच्याकडे परवानगी आहे. तर जर त्यांच्याकडे परवानगी आहे, तिन्ही खाते कोणाशी निगडीत आहे? महाराष्ट्र सरकार. गृह खातं कोणाकडे आहे? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. जर त्यांना याची माहिती नसेल, सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी त्यांना ती माहिती दिली नसेल, तर मला असं वाटतं माझ्या ट्विट आणि आता हे जे काय झालेत बातम्या, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कळलं असेल तर त्यांनी आणि गृहमंत्र्यांना कळलं असेल तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी. अगदी अगदी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. सर काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन वरड नाही विचारा नाही. तुम्ही कोण? डोंट डॉक्युमेंट. एक मिनिट, तुम्हाला कॉल पडले, तुम्हाला ऍक्शन घ्यायचं आहे, ऍक्शन करा. जे काय आहे ते करा, कायद्याप्रमाणे जे करायचं आहे ते तुम्ही करा. ऍक्शन दिलं आहे सर काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन वरड नाही विचारा नाही. तुम्ही कोण? डोंट डॉक्युमेंट. एक मिनिट, तुम्हाला कॉल पडले, तुम्हाला ऍक्शन घ्यायचं आहे, ऍक्शन करा. जे काय आहे ते करा, कायद्याप्रमाणे जे करायचं आहे ते तुम्ही करा. ऍक्शन दिलं आहे सर काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, धनंजय दळवी, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. धनंजय, हा व्हिडिओ आपण जो प्रेक्षकांना दाखवतो त्यामध्ये ते या ज्या व्यक्ती आहेत त्या सरळ सरळ विचारल्यावर बोलतात की तुम्हाला जी कारवाई करायची ती करा, आमच्याकडे परवानगीचं पत्र आहे. या व्यक्ती कोण होत्या ते समजू शकलेलं आहे का आणि त्यांच्यावर आता काही कारवाई झालेली आहे का? या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती सध्या मिळते. मात्र आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे हे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला गेला. ही हेरिटेज एक वास्तू आहे आणि या हेरिटेज वास्तूमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला गेला आणि तिथे मद्यप्राशन केले गेलं. आणि या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी या सगळ्या संदर्भातले ट्विट केलं आणि त्यांनी काही प्रश्न विचारले की कशा पद्धतीने महाराष्ट्र पर्यटन विभाग असेल किंवा पालिका असेल ही कशा पद्धतीने सांस्कृतिक विभाग हे अशा कार्यक्रमांना परवानगी देतं, असा सवाल त्यांनी विचारलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या किल्ल्यांवरती अशा पद्धतीच्या दारू पार्टीचं आयोजन किंवा संयोजन ज्यांनी केलंय त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली असल्याचं सध्याच्या घडीला आपल्याला माहिती जी आहे ती मिळते. मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकीकडे सांस्कृतिक मंत्री हे स्वतः तिकडचे स्थानिक आमदार आशिष शेलार आहे आणि त्यांच्याच विभागामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो झालेला आहे. त्यामुळे नाही बरोबर, या संदर्भातले ताजे अपडेट्स घेत राहू. धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तिने होतं हे म्हणणं चुकीचं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव ठाकरेंच्या संयुक्त विद्यमानाने होत होत्या असं त्यांना म्हणायचं आहे का? ते पोलिसांनी अनेक प्रकारे अनेक ठिकाणी ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. परंतु अशा प्रकारच्या घटनांचं ज्या प्युअरली लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट्स आहेत त्याचा जर कुठलाही राजकीय त्याचा अर्थ काढण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका दृष्टीपथात आहेत आणि त्या लक्ष्यामध्ये ठेवून काहीतरी फेक नरेटिव्ह तयार करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न उबाटातर्फे करण्यात